महालक्ष्मी गौरींचा सण उत्साहात साजरा। संभाजीनगरात वाघ कुटुंबातर्फे विधिवत पूजा। धुळे मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जाहीर। आरक्षण आंदोलनाच्या यशाचा धुळे शहरात सकल मराठा समाज बांधवांतर्फे जल्लोष। थकीत वेतन मिळावं यासाठी मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा। आणि हिंद कन्स्ट्रक्शनने केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करा, उभाटा सेनेची आयुक्तांकडे मागणी। महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा गौरींचा सण साजरा केला जातो। याला काही ठिकाणी महालक्ष्मी तर काही ठिकाणी गौरी गणपती किंवा ज्येष्ठा गौरींचा सण म्हटलं जातं। गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी महालक्ष्मींची स्थापना केली जाते। महालक्ष्मीचे मुखवटे बसवून आकर्षकरित्या मखर सजविली जाते। महालक्ष्मींना 16 भाज्यांचा भोग दाखवून विविध पदार्थांचा नैवेद्य दिला जातो। पहिल्या दिवशी स्थापना होते। दुसऱ्या दिवशी महालक्ष्मींना जेवण सादर केलं जातं। यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य दारे खिडक्या लावून घराबाहेर जातात। यावेळी घरात महालक्ष्मी जेवण करतात अशी श्रद्धा आहे। तिसऱ्या दिवशी कुटुंब आणि सर्व नातलग मिळून मिष्टान्न भोजन केलं जातं। त्यानंतर महालक्ष्मींचं विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन केलं जातं। यानिमित्त नोकरी अथवा कामधंद्यानिमित्त दूरवर राहत असलेले कुटुंबीय नातलग एकत्र जमतात। यामुळे सर्वांच्या एकाच ठिकाणी गाठीभेटी होतात। एकमेकांची सुखदुःखे ख्याली खुशाली जाणून घेता येते। 2 दिवस सारेच जण एकत्र राहतात। ही परंपरा प्रामुख्यानं मराठवाड्यात दिसून येते। संभाजीनगर येथील वाघ कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून महालक्ष्मींचा सण साजरा केला जातो। यासाठी वाघ कुटुंबीय दरवर्षी जय्यत तयारी करीत असतात। यावर्षी वाघ परिवारातील श्रीमती शोभाबाई पंढरीनाथ वाघ, रेखा वाघ, गणेश वाघ, उमा वाघ, कोमल वाघ, कुमारी रुचिता, चिरंजीव सार्थक, कुमारी लेखनी, सत्या गार्गी आणि सर्व कुटुंबियातील लहान मोठ्यांनी महालक्ष्मींचा सण भक्तिभावाने आणि आनंदोत्सवात साजरा केला। भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी। महालक्ष्मी आली, लक्ष्मी आली, ओवाळते कापुराने। भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी। कुंकवाचा घातला सडा, मुखी तांबूल विडा, हाती शोभे हिरवा चूडा। दिला प्रसाद पेढा सोन्याच्या पावलांनी। महालक्ष्मी आली, लक्ष्मी आली, ओवाळते कापुराने। भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी। नेत्रांच्या लागल्या वाती, पंचप्राणाच्या ज्योती, आरती भक्त गाती। लक्ष्मीची लेके मिलेन, सांभाळ माझ्या संसाराचा दिवा गो, सांभाळ माझ्या संसाराचा दिवा गो। ओवाळीते लक्ष्मी माता तुला ग, ओवाळीते लक्ष्मी माता तुला ग। सुख असू दे दुःख नसू दे मला ग, ओवाळीते लक्ष्मी माता तुला ग, ओवाळीते लक्ष्मी माता तुला ग। धनराशीचा नाही ग हेवा, भक्त करतील तुझीच सेवा। धन
ओवाळीते लक्ष्मी माता तुला ग. अडीच दिवसाचे माहेर तुझे, घरात माझे मन हे रमते. अडीच दिवसाचे माहेर तुमचे, घरात माझे मन हे रमते. घरात माझे मन हे रमते. जाऊ दे माझ्या मागची इडा पिडा ग, जाऊ दे. गौरी गणपतीचा जो सण आहे हा दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. ही परंपरा आमच्या आईने जवळपास मागील 31 वर्षांपासून जपलेली आहे आणि आमच्या घरामध्ये परंपरागत ही परंपरा जपलेली आहे. यामधनं असा खूप मोठा अनुभव आहे सांगण्यासारखा. एकही असा म्हणजे सांगण्यासारखा शब्द मला भेटत नाहीये. आमच्या आईने गौरीपुढे एक नवस केला होता. त्या नवसापेक्षा बरंच काही गौरींनी आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही हे शक्य होईल तेवढं आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतोय. तिचे आव्हान हे 3 दिवसांचं असतं. ज्या प्रकारे आपण गणपतीची स्थापना करतो, गणपतीकडे 3 दिवसांची पाहुणी म्हणून त्यांची बहीण येत असते, ती म्हणजे गौरी. गणपती आगमनाच्या 3ऱ्या दिवशी त्यांची बहीण रिद्धी आणि सिद्धी या दोघींचं आगमन होत असतं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महापालिका आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जाहीर करीत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि यादी दिनांक 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 19 प्रभागातून 74 नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. गेल्या वेळीच्या निवडणुकीप्रमाणेच 1 ते 17 प्रभागात 4-4 सदस्य अर्थात नगरसेवक असतील, तर 18 आणि 19 क्रमांकाच्या प्रभागातून 3-3 सदस्य अर्थात नगरसेवक निवडले जाणार आहेत. नवीन प्रभाग रचनेत प्रभागांच्या सीमा मात्र मोठ्या प्रमाणात बदलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. बहुप्रतीक्षित प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने जाहीर करीत त्यावर हरकती घेण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान प्रभाग रचना कशी असेल, नवीन वॉर्ड कुठून कुठपर्यंत आहेत, कोणता भाग, कोणती वसाहत कोणत्या वॉर्डात जोडली आहे हे जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे समर्थक आणि राजकीय मंडळींनी महापालिकेच्या सभागृहात सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. यात महत्त्वाचा भाग असलेली प्रारूप प्रभाग रचना अर्थात वॉर्ड रचना आणि प्रभागांची यादी, नकाशे, प्रत्येक वॉर्डातील जनसंख्या तसेच वॉर्डाच्या सीमा आदी सविस्तर माहिती निश्चित करण्यात येते. ती अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. याविषयी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा 2025चा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्या टप्प्यातला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा आजचा दिवस आहे. 3 तारीख 3 पासून 15 सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना या प्रारूप प्रभाग रचनेच्या वर लोकांना नोंदवता येतील आणि आपण आज तो नकाशा प्रसिद्ध केला इलेक्शन कमिशननी ज्याला मान्यता दिली तो. आणि हा नकाशा आपल्याला महापालिकेमध्ये बघायला मिळेल. आमची जी वेबसाईट आहे महानगरपालिकेची dhulecorporation.org त्या वेबसाईटवर पण हे सगळे नकाशे आम्ही अपलोड केलेले आहेत. एक मोठा 19 प्रभागांचा नकाशा प्लस प्रत्येक प्रभागनिहाय नकाशे आणि त्याच्या सीमा, हद्दी, खुणा हे सगळं टाकून आपण प्रसिद्ध केलेलं आहे. याला सगळ्याला मान्यता 1 तारखेला इलेक्शन कमिशननी दिली होती या प्रारूप प्रभाग रचनेला. 15 तारखेपर्यंत हरकती सूचना त्याच्यावर नोंदवायच्यात आणि 15 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदवायच्यात, लेखी स्वरूपात द्यायच्यात. महानगरपालिकेचं आपलं ऑफिस आणि मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आम्ही काही क्लार्क आणि यांची सोय केलेली आहे इनवर्डच्या
सेक्शनमध्ये, तिथं नागरिकांना या लिखित स्वरूपामध्ये सूचना आणि हरकती नोंदवता येतील. तर त्या जास्तीत जास्त लोकांनी नोंदवाव्यात. आणि आपण कालच पेपरला पण पेपरला प्रेस नोट दिली ती, त्याप्रमाणे आज पेपरला पण त्या स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत. मागच्या वेळीप्रमाणेच 2018 प्रमाणेच आपले 74 सदस्यांची निवडणूक असणार आहे आणि 19 प्रभाग आहेत. त्या 19 प्रभागातले प्रभाग क्रमांक 1 ते 17 हे 4 सदस्यीय प्रभाग असतील आणि 18 आणि 19 हे 3-3 सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. आणि इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन होत्या, नॅचरल बाउंड्रीज, रस्ते आणि बाकीच्या त्यांच्या ज्या दिलेल्या सूचना होत्या त्या सगळ्याचा अंतर्भाव करून आपण प्रभाग रचना केलेली आहे. आपल्याला बघायला मिळेल करताना आम्ही खूप सिमलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांना याच्यावर जास्तीत जास्त हरकती सूचना त्यांनी नोंदवाव्यात. त्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यांचे काही हे असतील तर आमच्याकडं नोंदवावेत आणि त्यानंतर 15 तारखेनंतर त्याच्यावर कलेक्टर महोदयांकडे त्याच्या हरकतींवर सुनावण्या होऊन मग त्यांचे जे काही येतील ते सजेशन याच्यानंतर ती अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुढच्या टप्प्यातला पुढे प्रोसेस होईल. पण 15 तारखेच्या 3 वाजेपर्यंत दुपारी जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यावर आपल्या हरकती नोंदवायच्या. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करीत केलेल्या मागण्या मंजूर केल्यामुळे धुळ्यात सकल मराठा समाजाच्या तर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मनोज दादा तुम आगे बढो अशा घोषणा देऊन गुलाल उधळून फटाके फोडून ढोल ताशांच्या वाद्यांवर नाचून जल्लोष करण्यात आला. आंदोलनाला साथ देणारे पत्रकार, पोलीस व समाजातील राजकीय दानशूर यांचे जाहीर आभार मानण्यात आले. याप्रसंगी विनोद जगताप, ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, भानुदास बगदे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, विकास बाबर, भोला वाघ, विजू देवकर, राजेंद्र काळे, मनोज ढवळे, भैया शिंदे, किशोर वाघ, नैनेश साळुंके, गोविंद वाघ, निंबा मराठे, वीरेंद्र मोरे, उल्हास यादव, रवी नागणे, प्रभाकर वाघ, संदीप पाटोळे, सुरेश पवार, दीपक रोंदळ, श्रीराम जाधव, प्रफुल्ल माने, श्याम रायगुडे, अरविंद भोसले, सुनील वरपे, बबलू बागुल, दिनेश काळे, नरेंद्र हेमाडे, देवा पवार, ॲडव्होकेट नितीन पाटील, सौदागर सुडके, संतोष लाकडे, बाळासाहेब ठोंबरे, उज्ज्वल वाळके, प्रवीण मराठे, देवा मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव या जल्लोषात सहभागी झाले होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा गेल्या 2 महिन्यांपासून पगार, 1 वर्षाचा PF तसेच बोनस थकीत असून धुळे महापालिका व संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे. धुळे महानगरपालिकेच्या असलेल्या कचरा व्यवस्थापन डेपो या ठिकाणी शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी 2 महिन्याचं थकीत वेतन द्या, अन्यथा उद्यापासून कामबंद आंदोलन करू असा इशारा देत धुळे महानगरपालिका व संबंधित ठेकेदारांविरोधात 3 सप्टेंबर रोजी जोरदार घोषणाबाजी केली. जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचा सफाई कर्मचाऱ्यांचा पगार थकला असून गेल्या 1 वर्षापासून PF व बोनस मिळत नसल्यानं सफाई कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी हे आपल्या आरोग्याची पर्वा न करता धुळे महानगरपालिका हद्दीमधील सफाईची कामे करीत असतात. मात्र त्यांना संबंधित ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारची साधन सामग्री पुरविली जात नाही. तसेच घंटागाडी व ट्रॅक्टर हे देखील नादुरुस्त असून त्याची देखील देखभाल संबंधित ठेकेदार करीत नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा या सफाई कर्मचाऱ्यांना सामना करावा लागतो, असा गंभीर आरोप करीत आमचं थकीत वेतन लवकरात लवकर दिलं नाही तर उद्यापासून संपूर्ण सफाई कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. सफाई कर्मचारी समाधान खैरनार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. मी शंकर जाधव, मी घंटागाडी ड्रायव्हर आहे. आम्ही धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना CI2 संलग्न डॉक्टर DL कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष C2 यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करीत आहे. आमचं आंदोलन करण्याचं मुख्य विषय म्हणजे 2 महिन्याचं थकीत वेतन बाकी आहे आणि मागील 3 वर्षाचा बोनस व मागील 1 वर्षाचा PF सुद्धा अजून टाकलेला नाही आहे. आमचं कायद्याने 7 तारखेच्या आत पगार देणे कायद्याने बंधनकारक असून सुद्धा आम्हाला वेळेवर पगार दिलेला जात नाही.
आणि 2 महिने झाले त्याच्यानंतर आमच्या पगाराची चर्चा होते. तोपर्यंत आम्हाला पगार मिळत नाही. आमची सर्व कामगारांची उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचे महानगर प्रशासनाला एकच विनंती आहे का आमच्या किमान वेतन जे 2 महिन्याचं बाकी आहे ते लवकरात लवकर 2 महिन्याचं वेतन थकीत लवकरात लवकर दिले जावं ही विनंती आहे. आणि याच्या पुढे जर आमचा पगार वेळेवर दिला नाही तर याच्या पुढे मोठे धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत. आमचे डॉक्टर DL कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही CI2 ही युनियन आमची आहे. तर आमच्या युनियनतर्फे आम्ही सर्व कर्मचारी 170 कर्मचारी आहे. तर आमच्या 170 कर्मचारी आणि घंटागाडी धुळे शहरात 70 आहे. या सर्व घंटागाड्या पूर्ण धुळे शहरात जात असतात. जर या धुळे शहरात या घंटागाड्या गेल्या नाही तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. या प्रश्न निर्माण झाला तर याच्यासाठी पूर्ण प्रशासन धुळे महानगरपालिका हे जबाबदार राहील. याचा आमच्या कर्मचाऱ्यांचा काही दोष राहणार नाही. कारण आम्हाला जर वेळेवर वेतन मिळत नाही तर आम्ही करणार काय. आमचे कोणाचे घर भाडे आहे, कोणाचे भाड्याचं घर आहे, कोणी आमच्या हप्ते राहता, कोणाचं हे राहता, आमच्या शाळेच्या फी राहत्या मुलांच्या. जर आम्हाला वेळेवर वेतनच आमचं हॉस्पिटल दवाखाने यांचं इतर आमचं रोजच्या रोज दवाखान्याचं काही ना काही निघत असतं. आमच्या लहान मुलांचं दवाखाना, आमच्या काहींच्या घरात वयस्कर आहे. आम्ही स्वतः आम्हाला हँडग्लोज वगैरे देत नाही. आम्ही बिना हँडग्लोज मास्क वगैरेचं काम करतो. आम्हाला अचानक काही लागण्याची भीती असते. अपघात झाला तरी आम्हाला काही ना काही निघत असतं. ती सुविधासुद्धा आम्हाला काही मिळेल नाही. आम्हाला किमान वेतन मिळते पण ते पण वेळेवर मिळत नाही. 2 महिने झाले, 3रा महिना लागून जातो तरी आम्हाला वेतन मिळत नाही. आमची धुळे महानगर प्रशासनाला आणि ठेकेदाराला एकच मागणी आहे. आमचं वेतन हे वेळेवर 7 तारखेच्या आतच मिळालं पाहिजे. हे कायद्याने बंधनकारक असून सुद्धा महानगरपालिका कुठलीही कारवाई करत नाही. जर महानगरपालिकाने ठेकेदारावर कारवाई केली नाही तर याच्या पुढे आम्ही सर्व 170 घंटागाडी कर्मचारी आमची धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना C2 संलग्न ही सर्वात मोठं आंदोलन करेन. आणि धुळ्यात जर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याच्यासाठी धुळे महानगरपालिकाच जबाबदार राहील. आमच्या CI2 तर्फे आता हे आंदोलन आमचं जोपर्यंत 2 महिन्याचं वेतन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार. जर आमचं येत्या 1 किंवा 2 दिवसात आमचं वेतन मिळालं नाही तर आम्ही हे आंदोलन कंटिन्यू असं चालू राहणार. आमचे एकच मागणी लवकरात लवकर आमचं वेतन देऊन देणे, बस. लाल सलाम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील अलंकार सोसायटीतील अरिहंत मंगल कार्यालय ते रेहान आईस्क्रीम शॉपपर्यंत हिंद कन्स्ट्रक्शन धुळे यांनी केलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करा अशी मागणी उबाठा शिवसेनेतर्फे मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की सदर रस्ता हिंदू कन्स्ट्रक्शन धुळे यांनी तयार केला आहे. रस्त्याच्या कामाचं अंदाजपत्रक सुमारे 80 लाख रुपये होतं. हे काम संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने 75 लाखात पूर्ण केलं आहे. महापालिकेने त्यांचं पूर्ण बिल अदा केलं असून बिल अदा करताना सामग्री व वस्तू चांगल्या स्थितीत मिळाल्या आहेत असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात या रस्ता कामात अत्यंत हलगर्जीपणा केलेला दिसतो. रस्त्यावरील सिमेंट मोठ्या प्रमाणावर निघून गेलं आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे नेहमी अपघात होतात. अशा निकृष्ट पद्धतीने तयार केलेल्या रस्त्याची बिले अदा करण्याबाबत महापालिकेतील अधिकारी व संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेली दिसते. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना संदीप चौधरी, पंकज भारसकर, सागर निकम, मयूर माळी आदी उपस्थित होते. मित्रांनो, धुळेकर नागरिकांनो आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनो, अरिहंत मंगल कार्यालय विश्वकर्मा नगर पर्यंतचा हा जो रस्ता होता हा सुमारे सिमेंट काँक्रीटचा रस्ता हिंद कन्स्ट्रक्शन यांनी 2023 मध्ये मंजूर होऊन 2023च्या एंडिंगमध्ये काम चालू केलं होतं. परंतु हिंद कन्स्ट्रक्शननी बनवलेला हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता फक्त 2 महिन्यामध्ये उखडला गेला. त्या रस्त्यामधून माती, सिमेंट आणि वाळू निघायला लागली. हे आम्ही 2दा आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं, 3ऱ्यांदा आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन केलं. परंतु
संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी त्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं. हा जो रस्ता आहे हा 80 लाखाचा रस्ता आहे, पण तो 80 लाखाचा रस्ता नाही, तो 8 लाखाचा रस्ता आहे. बाकीचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये अत्यंत असा निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि फक्त प्रभाग क्रमांक 11ची नाही तर संपूर्ण धुळे शहराची समस्या आहे. या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 11 सहित अख्खं धुळे शहर खड्ड्यात घातलेलं आहे. आणि हे म्हणताय आम्ही आत्ता आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की 80 लाखाचा रस्ता नाही, 8 ते 10 लाखाचाच रस्ता आहे. तुम्ही संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, त्यांच्याकडून पुन्हा 80 लाख रुपये वसूल करून घ्या. आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लाच खाल्ली आहे, घोटाळा केला, त्या अधिकाऱ्याला जेलमध्ये टाका आणि त्याला बडतर्फ करा. संबंधित ठेकेदाराकडनं पुन्हा रस्ता नवीन बनवून घ्या आणि 80 लाखाचा रस्ता नाही, जे 8 ते 10 लाखाचा रस्ता आहे. आणि आयुक्त साहेबांना तेच सांगितलं, जर तुम्ही संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल न करता ब्लॅकलिस्ट मध्ये न टाकलं तर आम्ही छत्रपती संभाजी हायकोर्टामध्ये तुमच्या विरोधात जाऊ. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहोत. आणि आयुक्त साहेबांना भेटलोय, ते 2 दिवसात व्हिजिट देणार आहे. जर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला आणि ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये नाही टाकलं तर आम्ही आयुक्तांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये जाऊ आणि आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर उपोषण बसू. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी करत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते. चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळाचा इतिहास आणि वाटचाल कशा पद्धतीनं आहे यावर प्रामुख्यानं भर देण्यात येतो. मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते. मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात. आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील गल्ली क्रमांक 5 मधील हिंदू एकता गणेश मंडळाच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा सहभाग. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती या कार्यक्रमामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आता आहोत धुळ्याचा राजा हिंदू एकता गणेश उत्सव समिती इथे आपण आहोत आणि आपण पाहतोय की हा जो काय संपूर्ण एरिया आहे, हा संपूर्ण एरिया या धुळे शहराला दिशा देण्याचं काम करतो. या धुळे शहराच्या राजकारणामध्ये दिशा देण्याचं काम हा संपूर्ण एरिया करतो, हा परिसर करतो. आपण पाहतोय की सगळे खूप दिग्गज लोक आपल्या समोर आहेत आणि आपण आप्पांची पण सुरुवात आपण आप्पांपासून करणार आहोत की नक्की कशा पद्धतीने हा गणेशोत्सव अनेक वर्षांपासून साजरा केला जातो, काय नक्की या मागचा उद्देश आहे. आप्पा साहेब नमस्कार. नमस्कार. गणेशाचं जसं आगमन होतं तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आता भारतामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण असतं आणि आपला हा जो काय परिसर आहे, हा परिसर जसा मी मगाशी म्हणलो की या शहराला दिशा देणारा परिसर आहे हा सगळा. आणि या परिसराकडे लोकांचं लक्ष असतं की इथून काय घटना घडते, इथून काय मेसेज बाहेर पडतोय, यासाठी या संपूर्ण धुळे शहराचं लक्ष असतं. आणि आपण ज्येष्ठ आहात, आपण या सांस्कृतिक असेल किंवा आणखीन बाकी माळकरी असतील, संत असतील, वारकरी असतील, तर या संपूर्ण याच्यामध्ये आपलं आग्रहाचं स्थान असतं आणि आपल्याला सातत्याने अनेक ठिकाणी कुठे पण काही सांस्कृतिक कार्यक्रम असला तर आपला सल्ला घेतल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही. आप्पा काय सांगाल या गणपती उत्सवाबाबत आणि आपल्या या गणपतीबाबत. नमस्कार. हिंदू एकता गणेश उत्सव समितीच्या वतीने मी अगोदर आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. अगोदर या गणेशाची स्थापना मनमाडजींनी या ठिकाणी आमचे स्वर्गीय डॉक्टर प्रभाकर बाळकृष्ण जोशी माजी नगरसेवक आणि सुभाषदादा काळे यांच्या माध्यमातून भाग्योदय मित्रमंडळ म्हणून आम्ही 77 साली या गणेश उत्सवाची स्थापना केली आणि त्यानंतर हिंदू एकता संघटना 1980 नंतर तिथून हा गणपती या भागामध्ये गल्ली नंबर 5 मध्ये आणला
आमचं हे 48वं वर्ष आहे. या 48 वर्षामध्ये गणरायाने त्याची आम्ही जी मनोभावे पूजा केली त्याचा आम्हाला उत्तरोत्तर प्रगती मिळालेली. मी या गल्लीमध्ये 50 पैशापासून चहा विकणारा कार्यकर्ता आज मला प्रदेशापर्यंत, त्यानंतर हिंदू एकता संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचं अध्यक्षपद मी 15 वर्ष भूषवलं. महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचं सुद्धा मी आज प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. आणि हिंदू एकता गणेश उत्सव समिती आम्ही राष्ट्रीय, पौराणिक, धार्मिक असे देखावे सादर केले आणि त्याच्यातून अनेक वेळा आम्हाला बक्षीसही मिळाली. आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही आजपर्यंत आमच्याजवळ ब्राह्मण हा सुद्धा 3री पिढी आज त्याची चालू आहे. वाजंत्री जे पारंपरिक वाद्याचे आहेत ते सुद्धा 3ऱ्या पिढीपर्यंत आज आमच्याबरोबर आहेत. ढोल, ताशा, सनई या सगळ्या गजरामध्ये आमचा गणेश उत्सव साजरी होतो. आपण धुळेकरांनी बघितलेलं आहे की एक काळ असा होता की आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी 2-2 वाजेपर्यंत आपल्या मिरवणुका चाललेल्या आहेत आणि जनतेनेही भरपूर त्यामध्ये सहकार्य केलेले. उत्सव आम्ही साजरी करतो हा जे दाते आहेत, जे व्यापारी आहेत, जे काही मित्रपरिवार आहेत ते आम्हाला दान देतात आणि त्यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरी होतो. यावर्षी आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी केलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही गणरायाला प्रार्थना केली होती की अनु भैया पूजनाला बोलवले आणि भैयांसाठी आम्ही पण मागितला होता आणि तो पणसुद्धा भगवंताने पूर्ण केलेला आहे. ही आम्हाला 4-5 वेळा आम्हाला आलेला अनुभव आहे. आमदार मंजुळाताई गावित महापौर पदापासून प्रदीप नाना करपे आणि आमदारसुद्धा ताई जेव्हा झाल्या त्यावेळेस त्यांनी इथं आपलं पण सोडलेलं आहे. म्हणजे या गणपतीने नवसाला पावणारा गणपती ही जी काही आपण सातत्याने म्हणत असतो ते खरं करून दाखवलं. हो, नवसाला पावणाराच गणपती आहे आणि त्याने हे खरं करून दाखवलेलं आहे. आणि याही पुढं जो मनोकामना करेल त्याची इच्छा भगवंत पूर्ण करतील. आणि यामध्ये पत्रकार बांधव, तुमच्यासारखे न्यूज चॅनलवाले सर्वांनी मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आणि त्या दिवशी, मिरवणुकीच्या दिवशी सर्व गणपतीचे मंडळ आपला विसर्जनानंतर आमच्या मंडळामध्ये आनंदाने सहभागी होतात. लेझिम पथकावर हा सर्व आमचा गणरायाचं जी विसर्जनाची मिरवणूक असते. सुरुवातीची मिरवणूक आगमनाची आम्ही पारंपरिक आणतो आणि विसर्जनही पारंपरिक पद्धतीने. आप्पासाहेब, आपण पाहतोय की या संपूर्ण महाराष्ट्राचं जे काही सांस्कृतिक प्रतिनिधित्व आहे ते पुण्यापासून सुरू होतं आणि लोकमान्य टिळकांनी पुण्यातून या गणपती उत्सवाची सुरुवात केली. यावर्षी या संपूर्ण पुण्यातले जे काही गणपती मंडळ आहेत त्या सगळ्यांची बैठक झाली आणि विसर्जनाच्या बाबतीमध्ये काहीतरी काटेकोरपणा असावा, काहीतरी एक वेळ असावी अशा प्रकारचं एक कल्पना पुढे आली आणि ती कल्पना तर मूर्त स्वरूपात येताना दिसते. आपण काय सांगाल, आपल्या धुळेशहरामध्ये काय ठरतंय आणि कशा पद्धतीने विसर्जनाची मिरवणूक आहे ते होणार आहे? बाळ गंगाधर टिळक, लोकमान्यजी टिळक यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घरातला गणपती हा बाहेर आणला. जसं पुणं होतं तसं धुळे शहरामध्ये सुद्धा आम्ही लहानपणी बघितलेले. स्वर्गीय किसनरावजी सोनूजी करंजकर, भांग्या मारुती व्यायामशाळा, त्यानंतर आपले मिरच्या मारुती व्यायामशाळा, स्वर्गीय विठ्ठलराव राणा हे स्वतः कलाकार त्या ठिकाणी म्हणून काम करायचे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हा उत्सव सुरू केला. लोकमान्यांची जी प्रेरणा होती की स्वराज्य मिळालं परंतु सुराज्य मिळण्यासाठी केलं पाहिजे आणि आज ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी जरी काही मंडळी म्हणत असेल की याला वेगळं स्वरूप आलं, पण या वर्षी मी शासनाचे, सरकारचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी DJ या वाद्याला बंदी केली, ज्याच्यामुळे त्या DJवर लेझरमुळे अनेकांना त्रास होत होता, ज्याच्या आवाजामुळे अनेकांच्या मनावर, त्यांच्या कानावर आणि मनावर परिणाम व्हायचे, ते बंद झाल्यामुळे मिरवणुका सुरळीत, शांतपणे, चांगल्या प्रकारे पार पडतील आणि हीच प्रभूचरणी प्रार्थना. आपण म्हणतो की ही जी काही संस्कृती, ही संस्कृती या पिढीकडून त्या पिढीकडे दिली जाते. आपल्यासोबत तरुण मंडळी देखील आहेत. काय सांगाल आपण या गणपती बाबतीमध्ये, काय आपल्याला वाटतं? मी आत्ता असं म्हणलं की संस्कृती जी असते ती संस्कृती या पिढीकडून त्या पिढीकडे ती जात असते आणि आपण ज्येष्ठांकडून काय ना काहीतरी शिकत असतो, त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. काय तुम्हाला ज्येष्ठांचं मार्गदर्शन असतं आणि काय तुम्हाला वाटतं या उत्सवाच्या बाबतीमध्ये? हा उत्सव हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि आम्ही जे जुन्या परंपरा आहे
आत्ता आप्पासाहेबांनी सांगितल्या त्याच आम्ही पुढं घेऊन जाणार आहे. आमचा त्याच्यात काही आहे. आता डीजेसाठी आम्ही तरुण पोरं हे होतो, उत्साही होतो, पण आप्पांनी सांगितलं का काही ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो, लहान पोरांना त्याचा त्रास होतो, डिलिव्हरी बायांना त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळं आम्ही बी त्या भूमिकेला समर्थन देतो तरुणांकडून. आणि आम्ही आप्पासाहेबांनी सांगितलं जुन्या पद्धतीने हा उत्सव अजून जोरात व उत्सवात पुढं नेण्यात आम्ही सहकार्य करतो. काय सांगाल आपण देखील या संपूर्ण इतिहासाचे साक्षीदार आहात. काय आपण सांगाल या उत्सवाच्या बाबतीत? आम्ही काय सांगणार खरं म्हणजे मला जास्त बोलता येत नाही, पण माझं आज 75 वर्षाचं वय आहे. अरे वा. पण तरीसुद्धा मी 21 वर्षाच्या तरुणाप्रमाणे या उत्सवात आप्पाच्या नेतृत्वाखाली भाग घेतो. आणि मी इथला स्थानिक आहे आणि गणपतीचा परम भक्त आहे. बाप्पाला आम्ही नेहमी हेच सांगतो की बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना आशीर्वाद ठेव. आपण काय सांगाल या उत्सवाच्या बाबतीमध्ये? सातत्याने आपण पाहतोय की दरवर्षी आपण म्हणजे जे म्हणतो ना की आपण आगमनाची वाट बघत असतो, डोळे लावून म्हणजे मन लावून डोळे लावून आपण वाट बघत असतो की अरे गणपती उत्सव येईल कधी आणि आपण त्याची स्थापना करू कधी. काय आपण सांगाल या उत्सवाच्या बाबतीत? ह्या उत्सवाच्या बाऱ्यामध्ये एवढं सांगेल की जी परंपरानुसार जो उत्सव सुरू झालेला आहे तर त्याचा तेव्हा उद्देश वेगळा होता आणि आताच्या गणेश उत्सवामध्ये फारच बदल झालेले आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की जे सामाजिक दृष्टिकोनातून जे अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीचा देखावा, त्या अडीअडचणीच्या समस्या त्या मांडल्या पाहिजे. आणि एक व्याख्यान जसं आपण समाज सुधारण्याचा काही विषय असतो, थोडक्यात म्हणजे एखादी महिला आहे आणि ती महिला सर्व कुटुंबाला व्यवस्थित घेऊन चालते, सासू सासऱ्यांची सेवा करते, नवऱ्याची सेवा करते, मुलं बाळांना सांभाळते. तर अशा स्त्रीला या गणपती उत्सवामध्ये सन्मान दिला पाहिजे की ते तिचा आदर्श घेऊन आहे ना बाकीचे महिलाही त्या प्रमाणे वागतील. बरोबर. आप्पासाहेब, यावर्षी अतिशय महत्त्वाची घटनाशी घडली की महाराष्ट्र शासनाने हा उत्सव जो काही हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे. आणि महाराष्ट्राची जी काही ओळख होती गणपती उत्सव ही अशी फार जुनी ओळख होती आणि ती ओळख यावर्षी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. आपण काय सांगाल या बाबतीत? मी महाराष्ट्र सरकारचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे यांनी या आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर 77वं वर्ष असताना, या आपलं 70 वर्ष असताना त्यांना ही कल्पना सुचली गणरायाने आणि गणेश उत्सवाला राज्याचा दर्जा दिला. त्याचप्रमाणे वारकऱ्यांनासुद्धा त्यांनी प्रोत्साहन देऊन वारकऱ्यांच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही मोठी बाब आहे की ज्या लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव इंग्रजांच्या विरोधात लढा उभारण्यासाठी, लोकांना एकत्र करण्यासाठी केलेलं आहे. आज त्या उत्सवाला राज्य दर्जा म्हणून दिल्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आम्ही उत्सव साजरी करत असताना 2 दिवस भजनांचे, एक पारंपरिक वारकरी पंथांच्या माध्यमातून भजनाचा कार्यक्रम असतो, काही गायनाचा कार्यक्रम झाला. आज या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश पाठक यांचं व्याख्यान होणार होतं, परंतु राष्ट्रीय नेते येणार आहेत म्हणून त्यामुळे तो कार्यक्रम आम्ही यावेळेस रद्द. मी केव्हापासून बघतो ही जी काही मूर्ती आता, ही मूर्ती अतिशय आकर्षक आणि अतिशय लोभसवाणी. काय सांगा पण या मूर्तीबाबत? प्रत्येक गणेश मूर्ती ही आकर्षकच असते, कारण जिथे मनाने आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती, या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे. आणि मूर्ती जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो, प्रतिष्ठापना करतो, त्यावेळेस त्या मूर्तीला वेगळं स्वरूप येतं. आणि म्हणून मी 18 फुटाच्या मूर्त्या अगोदर आणलेल्या आहेत, परंतु विसर्जनाला त्याचा त्रास होतो. आणि शासनाने जेव्हापासून सांगितलं आम्ही 5 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती घेत नाही, कारण विसर्जन करताना तिची हेळसांड झाली नको पाहिजे. आणि म्हणून गणरायाच्या या ठिकाणी जी आमची सकाळ संध्याकाळ 3 वेळा महाआरती होते, भोग दिला जातो. आणि मग त्याच्यातून, कारण जिथं स्वच्छता, जिथे शांतता आणि सौलभता असेल त्या ठिकाणी गणरायाला चांगला. मी मगाशी असं विचार होतो की पुण्यामध्ये काही मिटिंगला झालं विसर्जन कसं झालं पाहिजे, पुण्याचं असं काही ठरलं का किंवा असं काही म्हणजे इथं पोलीस प्रशासन असेल यांनी काय आपल्या काही सूचना केल्या त्या? काय आपण सांगा? मी गेल्या अनेक वर्षापासून शांतता कमिटीचं सदस्य होतो, परंतु 3 वर्षापासून मला त्यांनी शांतता कमिटी सदस्यामध्ये मला निरोप मिळत नाही.
यावर्षी हा विषय जी मोठी मंडळ आहे, हिंदू एकता गणेश मंडळ असेल, कोंडाजी विजय व्यायामशाळा असेल, राणा प्रताप मित्र मंडळ असेल, या मंडळांना त्यांनी बोलवलं नाही म्हणून विश्व हिंदू परिषदेचे नवीन तरुण कार्यकर्ते उमेश चौधरी यांनी जिल्हाधिकारी साहेबांकडे हा विषय मांडला आणि त्या ठिकाणी शांतता कमिटीमध्ये अशा लोकांना बोलवतात की जे गणपतीमध्ये भागच घेत नाही, जे गणपतीमध्ये फिरतच नाही, जे रात्री 8 वाजेला झोपून जातात, त्या लोकांना बोलवलं जातं आणि जे खरे गणेश उत्सव साजरी करतात त्यांना बोलवले जात नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी आमची एक बैठक बोलवली आणि त्या ठिकाणी आम्ही हा विषय मांडला. जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की मी सूचना देते आणि आपल्याकडे तशी परंपरा आहे की बरीचशी मंडळी सकाळी गणपती काढतात आणि मिरवणुका व्यवस्थित पार पाडतात. पुढच्या वर्षापासून आम्ही मध्यवर्ती गणेश मंडळाची स्थापना करून सर्व गणेश मंडळांना एकत्र बोलून काही ज्या गणेश मंडळाच्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या गणपती उत्सवाबाबत आपण धुळेकर जे काही गणेश भक्त आहेत, गणेश मंडळ, त्यांना काय आपण संदेश देणार? मी गणेश मंडळांना एक सूचना देतो, राग आला तरी चालेल, किमान आपण 8 ते 10 फूट जागा येण्या जाण्याला मंडपापासून सोडावी. किमान 2 व्हीलर, 1 रिक्षा अशी गेली पाहिजे आणि ज्यांची मोठी रोड आहेत त्यांनी थोडा एखादी गाडी, उद्या पोलीस गाडी आहे किंवा पाण्याची गाडी आहे, ॲम्ब्युलन्स आहे, काही घटना घडू शकतात, तर त्या ठिकाणी ते जाण्यासाठी त्यांनी करावं आणि सर्वांनी आनंदाने हा उत्सव अजून मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करावा. यावर्षी आनंदाची गोष्ट की इतक्या मूर्त्या आल्यानंतर सायंकाळी 5 वाजेला एकही दुकानावर मूर्ती शिल्लक नव्हती. म्हणजे घरोघरीसुद्धा लोकांनी गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केलेला आहे. मी सर्व गणेश भक्तांना, धुळेकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे गणराज या धुळे महानगरातील सर्व जनतेला धनधान्य, आयुष्य आणि आयुरारोग्य देऊन आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या गणराज पूर्ण करेल. कारण गणपती हा सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे आणि तोच सर्व करणारा आहे. नक्की करेल. आपण मनोभावे 10 दिवस आपण जी पूजा करणार आहोत ती आनंदाने करावी, त्याच्यातून आपल्याला निश्चित फळ मिळेल. आपण हिंदू एकता मंडळाशी चर्चा करतो. धुळ्याचा राजा अशा प्रकारचं एक नाव या गणपतीला आहे आणि हा गणपती खरोखरच या धुळे शहराचं प्रतिनिधित्व करत असतो. आपण अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक गोष्टीवरती प्रकाश टाकला, अनेक गोष्टीवरती चर्चा केली. आपणशी जेवढी चर्चा करावी तेवढी थोडीच आहे, कारण की आपणचा अभ्यास या शहराच्या बाबतीमध्ये, संस्कृतीच्या बाबतीमध्ये प्रचंड आहे. मित्रांनो, पुन्हा आपण एका नवीन गणपतीला आपण बघणार आहोत आणि नवीन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.